मम्मी एवढी का बरं ठेवली? तुला खायला तुला वास छान आला होता ना सुगंध. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तसं तर माझे फिरायला जाण्याचे बाकीचे व्हिडिओज अजून शेअर करायचे राहिले आहेत, पण ते त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. कटोरल्याची भाजी करताय ना आज? हा, तोंगल्या कंटरल्या रानभाज्या कराव्या म्हटलं. हे पहा, इकडं मम्मी कापताय कटोरल्याची भाजी. आता मी शेवग्याच्या शेंगांची भाजी करून घेते. त्यासाठी आधी इकडे मी शेवगा उकळून घेतलेला आहे, मीठ आणि हळद जिऱ्याच्या फोडणीमध्ये टाकून. आणि आता इकडं मसाला पण करून घेतला आहे. पहा, इथं कांदा, खोबरं आणि लसूण असं भाजून बारीक करून घेतला आहे मसाला वाटण. आणि आता फोडणी देऊन घेते. सोबत आपल्याला आज आहे ना कटोरल्याची भाजी पण करायची आहे. तर ही भाजी फक्त ह्या दिवसांमध्येच येते, रानभाजी. तर तिची पण रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. ती भाजी माझ्या सासूबाई करतील, त्यांच्या हाताची रेसिपी दाखवेल आज. तेल गरम झालं की मसाला परतून घेऊ आपण. तर आपल्या काही ताई अशा कमेंट्स करतायत की ताई तुम्ही तिकडं अमुक ठिकाणावर जाऊन या, तमुक ठिकाणावर जाऊन या. पण ताई मी ना घरी कधीच येऊन गेली, म्हणजे मला 1 आठवडा होऊन गेला घरी येऊन. आणि त्याच्यानंतर मी आता व्हिडिओ तुमच्यासोबत ते शेअर करते. त्याच्यामुळे म्हणजे जे काही आता ठिकाणं ऑलरेडी मी तिकडून पाहून आलेले आहे ना, तेच व्हिडिओ तुमच्यासोबत येतील. पण ते काय झालं माहिती आहे का, तेव्हा माझं व्हिडिओ म्हणजे मोबाईलचं मेमरी फुल झालेली, आणि मग त्याच्यामुळे यांच्या मोबाईलमध्ये मी ते शूट केलेले आणि ते ऑफिसला चालले जातात, मग त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण घेतले जात नाही त्यांच्याकडून, असं होऊन जातं आहे. हे बघा ताईंनो, तुम्ही कमेंट्स केलेल्या होत्या काही बऱ्याच जणांनी की शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची भाजी तू कशी करते. तर त्याच्यासाठी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही बघितलं की कांदा लसूणची सगळी जी पेस्ट आहे मी ती मस्त तेलात परतून घेतली, आणि मग त्याच्यामध्ये मी आपला गरम मसाला, चटणी, हळद, मीठ असं सगळं टाकून घेतलं, आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग आपल्याला आळण जे केलेलं असतं ना आपण मसाल्याच्या भाजीमध्ये टाकायचं, ते पण पाण्यामध्ये मिक्स करून आळण पण टाकून दिलं. आणि शेवटी मस्तपैकी जेवढी पातळ घट्ट करायची तेवढी करून मस्त कोथिंबीर टाकून दिली, झाली ही भाजी तयार. इकडं आता मम्मी बनवत आहे कटोरल्याची भाजी, रानभाजी. चला तुम्हाला रेसिपी दाखवते. जिरे मसाला डब्यात, हां तिथं. इकडं आधी ना कटोरले छान स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे, आणि इथं हा मसाला खोबरं, लसूण, शेंगदाण्याची चटणी असं सगळं करून घेतलं आहे चटणी टाकून. जिरे टाकले. हां, बाहेर फक्त आमच्या बांधकामाचा आवाज येईल तुम्हाला, तेवढं फक्त इग्नोर करा. हिंग नाही आहे ना? हिंग आहे मम्मी, थांबा. हिंग टाकलं चुकटे भाजी. हां, जिरं टाकून घेतलं मम्मींनी, त्याच्यानंतर हिंग टाकून घेतला, आणि आता कांदे चमच. हां तिथंच आहे. हे चटणी आहे, याच्यात फक्त लसूण आहे. लसूण खोबरं पण आहे ना? कांद्यांमध्ये मीठ टाकलं म्हणजे चव देते. हो. थोडीशी साखर पण का? चुकटे. बरं कांदे लाल व्हावे म्हणून. बरं. हिंगापेक्षा कमी कोथिंबीर टाक. कांद्यांमध्येच कोथिंबीर टाकली मम्मींनी, मस्त स्वाद येतो. 1:30 वाजता. हळद पण टाकून गेली. बरं. उघडपणा होतो, आपल्याला थोडीशी चटणी हळू देते. आता ही जी चटणी कुटलेली आहे ना, याच्यामध्ये खोबरं, लाल अख्खी मिरची, खोबरं, लसूण, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, एवढी बाकीची टाकली भाजीला लागेल तेवढी. मम्मी एवढी का बरं ठेवली? तुला खायला तुला वास छान आला होता ना सुगंध. आम्हाला हिचा वास खूप छान आला, आम्हाला खाण्यासाठी ठेवली आम्ही पोळीवर टाकून. हां
वास पाय किती भारी येऊन राहिला त्या चटणीचा. हो ना. मग ते चटणीच भारी वाटली. अख्खी मिरची तळून गेले सोनूताईने लाल हा चटण्यांमध्ये करायला. मग ती आपली पण होती ना अख्खी मिरची. नाही आता हे कटोरले टाकून घेतले आणि ते परतून घेत आहे छान. आणि ही भाजी कोरडीच असणार आहे ना मम्मी? पाणी नाही टाकायचं ना थोडं बी? थोडं उतावळायचं शिक जाय पुरतं. बरं. हे चांगलं आहे का? हा मी भाकरी केल्या त्याचं म्हणते. थोडस चांगला येऊन राहिलाय. हा वास्त पुष्कळ चांगला येऊन राहिलाय. हो हो कोरड्या भाजीला थोडंसं पाणी टाकलं फक्त आणि त्या पाण्याच्या वाफेमध्येच आता भाजी होणार आहे. झाकण ठेवायचं आता. हो ते काचेचं झाकण दे. हो काय आणखीन एकदा चाळून देते. वास्तव होता भारी येऊन राहिलाय. हो ना. वरून साधी चटणी टाकली. आणखीन तुझी त्या मिरच्या खूप तिखट आहेत ना. हा चटणी टाकली नव्हती तेव्हा. हे पा दिसायला बी छान दिसत शिजल्यावर. मम्मी कशी झाली रानभाजी? एकदम बढिया. आणि ती शेवग्याची शेंगांची ही पण चांगली. मीठ लागत थोडं. मीठ लागू का? मी चांगली. मीठ लागेल का? हा ठीक आहे चला. हे घ्या मीठ. मीठ टाकलं का मग जास्त स्वाद समजते. आलनी झाली असेल थोडी. त्यांच्यामुळे तू अन्नेस करते ना. पप्पांना खारी होऊन जाते ना माझं. ठीक आहे. हे पाहताईंनो सगळ्यांना तेलाच्या इतकं आवडलं आहे आपलं तेल. पुन्हा पुन्हा ऑर्डर करतायत आणि त्याच्यासाठीच मी आता म्हटलं हेअर ऑइल बनवते तर थोडंसं शूट पण घेत होती आणि खूप सारं ऑइल बनवलं आहे यावेळेला. आणि तुम्ही कमेंट पण करतात की ताई ऑइल कसं ऑर्डर करायचं. तो इथं जो नंबर दिला आहे ना स्क्रीनवर तर त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा आणि तिथं मी तुम्हाला मग माझं स्कॅनर टाकेल. त्या स्कॅनरवर तुम्ही तुमचं पेमेंट करा. तुमचा ॲड्रेस वगैरे मला पूर्ण सेंड करा आणि असं तुमची बुकिंग होईल आणि मग त्याच्यानंतर तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.